नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊसवाईफ ज्योती या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची आपली रेसिपी आहे अंडा करी। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी 2 मीडियम साइजचे कांदे कट करून घेतले, 5-6 लाल मिरची, थोडीशी कोथिंबीर, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचं तुकडं, 1 छोटी वाटी धने, 1 बाजा, 1 विलायची, 4 मिरे, 2 लवंग, 1 कलमीचं तुकडं आणि 1 शेषपान आणि 8 बॉईल केलेली अंडी घेतलेली आहे। आता आपण सर्वप्रथम लाल मिरची भाजून घेऊया मंद आचेवर। त्यानंतर आपण जो कट केलेला कांदा होता तो सुद्धा मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता आपण जे खडे मसाले घेतले होते ते सर्व एकत्र तव्यावर घालून त्यावर थोडंसं तेल घालून ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता मिक्सरला सर्वप्रथम आपल्याला खडे मसाल्याची बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी खड्या मसाल्याची पूड तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण लाल मिरची घालायची आहे आपल्याला आणि याची सुद्धा बारीक पूड तयार करून घ्यायची आहे। आता लाल मिरची आणि खडे मसाल्याची पूड तयार आहे। आता यामध्ये आपण जे ओले मसाले घेतले होते ते घालायचे, थोडंसं पाणी घालायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त असं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण जी बॉईल अंडी घेतली होती ते अगोदर कट करून घ्यायची आहे आपल्याला। एका धाग्याने मी हे अशी मधातून कट करून घेत आहे। अशाच प्रकारे मी सर्व अंडी कट केलेली आहेत। आता आपण फोडणीची तयारी करूयात। त्यासाठी मी कढईमध्ये 5 ते 6 चम्मच तेल घातले, ते तापू दिले आणि त्यानंतर आपण तयार केलेले वाटण यामध्ये घालायचे आहे आणि मंद आचेवर 5 ते 6 मिनिट हे परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत। तुम्ही बघू शकता खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे। यामध्ये अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये अगदी थोडे थोडे करत आपल्याला पाणी घालायचे आहे। थोडीशी घट्टसरच ही भाजी आपल्याला ठेवायची आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि जी कट केलेली अंडी आहे ती यामध्ये घालायची आहे आणि 5 मिनिटं उकळी आल्यानंतर आपली अंडा करी तयार आहे। यावर थोडीशी कोथिंबीर घालायची। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।